आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा काय चला चव घ्या. बरोबर हा करा बघू. हा कसं झालंय? वा एकदम झक्कास. तिखट मीठ एकदम परफेक्ट. भारी झालेत की नाही? बघा मी सुद्धा आहे ना एकदम भारी स्वयंपाक करू शकतोय. आता तुमची खात्री पटली ना की किचन मधली समधी कामं मी आधी करू शकतोय ते. एकदम. आता तुम्ही खायचं माझ्याबरोबर. एक घास तुम्ही एक घास मी. आता तुम्ही चव बघायची. अहो मला कशाला? अहो नको ऐका तुम्हीच चव घेऊन सांगितलंय ना झालं माझ्यासाठी. एक घास मी एक घास तुम्ही. हो कशाला? नको करा. अहो काय कसे पोहे झालेत? अहो ह्याच्यात काहीतरी कमी पडलंय. हो मग आता काय झालं? आतापर्यंत कॉलरशी ताट होती, कुठे गेली? ठीक आहे आता एवढा मूड ऑफ करायची गरज नाहीये. थोडंसं मीठ कमी. मीठ घातलं की परफेक्ट होती. अहो काय उपयोग? एवढं साधं माझ्या लक्षात नाही आलं होय. अहो ठीक आहे एवढं काय त्यात. मी खरंच नशीबवान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. नाही तर कुठल्या बाईला असा इथे किचन मध्ये येऊन मदत करणारा सपोर्ट करणारा नवरा नाही मिळत. अहो मी खरंच खूप पुण्य केलंय बहुतेक मागच्या जन्मी, म्हणून मला तुम्ही मिळाला. आता मीठ घालूयात. मस्त होते. सॉरी पण ताई बायका यायची वेळ झालीये आणि वसुंधरा काकूंनी तुला आवरायला सांगितलंय बरं का, म्हणूनच तुला घ्यायला आले. येतेस का? अरे होय होय आवरायचं ना. हो आलोच मी. आयो तुम्हाच नाही आवरायचं ना. हो तुम्ही दोघी बी जावा. इथलं मी बघतोय. जावा हा. नागदेवा यंदा पहिल्यांदाच या वाड्यावर तुमचा सण साजरा होतोय. अक्षरान सुंदरचा बी लग्नानंतरचा यो पहिलाच सण. त्यांच्याकडून पूजा करताना काही चुकलं माकलं तर माफी असू द्यावी. आणि त्यांच्या संसारावर तुझी कृपादृष्टी अखंड अशीच असू दे. हे नागदेवा आमच्या सुंदर आणि अक्षराच्या संसारावरची सगळी इडापिडा टळू दे बघ. तुझी कृपादृष्टी अशीच त्यांच्यावर कायम राहू दे. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. झाली का पूजेची तयारी? होय होय चालू आहे. या नाही बसा बसा. अक्षरा येतच असेल इतक्यात. बसून घ्या. अरे सुंदर अक्षरा कुठे आहे? अहो त्या तयार होत आहेत. येतच असतील. हाई बघा आलीच. अक्षरा समध्या बायका जमल्यात. त्यांचं स्वागत कर. हे बघ गजराचं ताट तिथंच आहे. हो
अहो काय करताय? शंकर पार्वतीवानी जोडा आहे तुमचा. कुणाची दृष्ट नको लागायला. चल पूजेला सुरुवात करूया. हा होय होय अक्षरा चला. आत्या तू आमासनी सांगा कसं आणि काय काय करायचं ते. वय सांगते ना, पर या पूजेच्या मागची एक कथा आहे ती ऐक आधी. यमुनेच्या डोहामध्ये किसन देवानं कालिया नागाचं मर्दन केलं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस, श्रावण शुद्ध पंचमीचा. म्हणून आजच्या दिवसाला नागदेवतेची पूजा करतात. आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प योग असतो ना, ते नागदेवतेसोबत शंकराची बी पूजा करतात. म्हणजे कसं आहे, कालसर्प योगाची बाधा त्याला बाधत नाही असं म्हणतात. बरोबर बोलतायत त्या. आणि ह्या सगळ्या प्रथांमागे विज्ञानही आहे. म्हणजे आपले बरेचसे सण शेती आणि माती यांच्याशी जोडले गेलेले आहेत. आता बघा ना, या दिवसात सापांची सगळी बिळं पावसाने बुजतात. मग ती आश्रयासाठी बाहेर फिरतात. आणि याच काळात त्यांच्यावर पाय पडण्याची जास्त शक्यता असते. ते दंश करू नये ह्याची भीती वाटू नये म्हणून आपण त्यांची पूजा करतो. आणि आपल्यावर त्यांची सदैव कृपादृष्टी राहावी म्हणून आपण प्रार्थनाही करतो. हे बी खरं आहे. बरं आता लाह्या आणि दूध व्हा आणि देवाची पूजा करूया. या चला सुरुवात करूया. या वसुंधरा मॅडम, पोहे एकदम मस्त झाले आहेत. तुमच्या सुनबाईंच्या हाताला चांगलीच चव आहे. वय वय होय, लयच भारी झाले आहेत. काकू अहो खरं सांगू का, पोहे मी नाही केलेत, ह्यांनी केलेत. काय सांगतेस? सुंदरनी केले पोहे? हो काकू, मी IPS ची परीक्षा देते ना, त्याचा अभ्यास मला करता यावा म्हणून घरातली सगळी जबाबदारी यांनी घेतली. एकही काम करू देत नाहीत मला. अरे वा, लयच भारी वाटलं हे समजा ऐकून. नाहीतर आजकालची पोरं किचन मध्ये फिरकत बी नाहीत. आणि बायकोचा इतका समजा विचार करणारा पोरगा म्हणजे लयच भारी आहे बघा. सुंदरराव, तुमचं लय कौतुक आहे बरं. अहो मी एवढं काय बी केलं नाही बघा. आणि जे काय केलंय ना ते अक्षरांच्या सांगण्यावरनं आणि ह्यांच्या मदतीनंच केलं आहे बघा. त्यामुळं ह्या चवीचं संपूर्ण श्रेय ह्यांचंच आहे. आणि अहो त्यांनी जसं जसं सांगितलं ना तसं तसं मी करत गेलो. म्हणजे दोघांनी मिळून जे काय पोहे केले आहेत ना ते लय भारी झालं आहेत, यात काय वादच नाही. पण तुमच्यासारखा असा बायकोच्या पाठीशी उभा राहणारा नवरा मिळणं म्हणजे त्या बायकोचं नशीबच आहे. असा नवरा प्रत्येक बाईला मिळावा, म्हणजे ती बी स्वतःला खुलवण्याचा प्रयत्न करेल. खरं आहे तुमचं. माझा लेख हायच गुणी. आणि तो नुसती बायकोची काळजी घेतो असं नाही. घरातल्या समद्यांची अशीच काळजी घेतो तो. उरका लवकर. कधी होणार आहे? हा, तासापूर्वी म्हटलं 2 मिनिटात होईल. उर्वशी, मला सांग किती तासाचा मिनिट असतोय तुझा? अगं तिकडे पूजा होऊन पाक आरती व्हायची वेळ आली की. आवर की, अजून तू इथं मेकअप मध्येच गुंतल्यास. मी म्हणलं पुढे जाऊन मी बघतो काय, तर म्हणली नाही. इथं मला खोट्याला बांधलेल्या बायलागत बसवून ठेवलेस. काय हो तुमचं? तुमच्यासारखं आहे का? एक हात घातला, एक पाय घातला,
की झाले रेडी. पुरुषांना असं तयार व्हायला किती वेळ लागतोय हा? पण बायकांचं तसं नसतंय. साडी नेसणं म्हणजे तारेवरची कसरत असते बघा. तुम्हाला सांगून काय फायदा? जन्म झाला बाईचा आणि ज्याच्या त्याच्या सोयीचा. ए बाई बाई पण मला चांगलंच माहिती आहे तुझं. आवर लय लांबड लावू नकोस. उर्वशी इकडे कोरीव काम चाललंय. अगं ये उर्वशी, तू ते नटपट करत बसलीस वय. अक्षरा डोक्यात मिऱ्या वाटेल ना तेव्हा कळेल. मग रडण्याची वेळ येईल ना तेव्हा बस मग नटपट करत. काय अगं तुझं? अगं तिकडे समध्या बायकांच्या मध्ये नुसतं लेखाचं आणि सुनेचं कौतुक चाललंय आणि समध्या बायका पण सुंदर सुंदर अशाच करत बसल्यात. माझा लेख असं सुनेला मदत करतो, असं तिला पाठिंबा देतो आणि सून आपली अभ्यास करत असते. हे समजा ऐकून ना कान विटलेत माझं. गये उर्वशी, मी एवढं समजून सांगतेय आणि तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. करू दे ग कौतिक तिला. हा फक्त आता नागपंचमीचा खेळ सुरू होऊ दे. मग बघ या अक्षरा कशी तोंडावर आपटते ते. उर्वशी हे बघ तुला दुसऱ्यांदा विचारतोय मी. फुल अँड फायनल मला सांगणार आहेस का? नक्की काय करणार आहेस तू? काळजी करू नका हो. आता मी असा डाव टाकणार आहे की अक्षराच्या आयुष्यात इथून पुढं काय बी धड होणार नाही. म्हणजे आलेच मी. थांबा इथंच. कुठे गेली? काम बघून येतो. तेलाची बाटली बघाओ. आजची ही संधी मी हातातून जाऊच देणार नाही. ए चला चला फुगड्या सुरू करूया. चला लुगडी बाई लुगडी तरी काठी लुगडी आमच्या मैत्रिणींची पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी. लुगडी बाई लुगडी जरी काठी लुगडी आमच्या मैत्रिणींची पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी. लुगडी बाई लुगडी जरी काठी लुगडी आमच्या मैत्रिणींची पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी. केरसुनी चाले सर सर लक्ष्मी फिरे घर बर. केरसुनी चाले सर सर लक्ष्मी फिरे घर घर. केरसुनी चाले सर सर लक्ष्मी फिरे घर घर. लक्ष्मी फिरे फुगडी फुलते गौरी डुलते मैत्रीण माझी जात घालते जात घालते. मैत्रीण माझी जात घालते जात घालते. अटुश पानबाई अटुश गोड तोडे घालू आपण नटुश. अटुश पानबाई अटुश गोड तोडे घालू आपण नटुश. गोड तोडे कुणाला गोड तोडे लेखीला. अटुश पानबाई अटुश गोड तोडे घालू आपण नटुश. 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 आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिमा खेळतो. झिम पोरी झिम कपाळाचं भीम भीम गेला उडून पोरी आला नटून. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिमा खेळतो. झिम पोरी झिम कपाळाचं भीम भीम गेला फुटून पोरी आला नटून. सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकीतो. या दुल्ला नाचा आमच्या वेण्या झाल्या लाल. एक वेणी मोकळी सोनाराची साखळी. घडव घडव रे सोनारा
माणिक मोत्यांच्या गुलरा, दिलवराला खिडक्या, आम्ही दोघी बहिणी लाडक्या. लाड सांगू बाबाला, पैसे मागू काकाला, पैसे मागू काकाला. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर वाटा ग डोंगर वाटा ग डोंगर वाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर वाटा ग डोंगर वाटा ग डोंगर वाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर वाटा ग डोंगर वाटा ग डोंगर वाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर वाटा ग डोंगर वाटा ग डोंगर वाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर वाटा ग डोंगर वाटा ग डोंगर वाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या. मामाने दिल्या मला सारंगी पेट्या, सारंगी पेट्या. कृष्ण गुजरी हरी गुजरी, बिंदीवरचा हार माझा सात पदरी, सात पदरी. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, 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 लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या. दमले दमले मी. आता काय करायचं? दुसरं काहीतरी खेळूया. चला ताकाचा डेरा करूया का? हो हो चला 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 ताकाचा डेरा. ताक घुसळ घुसळ, साऱ्या जगाला विसर, तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ. ताक घुसळ घुसळ, साऱ्या जगाला विसर, तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ, दिव्यासारखी उजळ. अगं गसूनबाई काय म्हणता सासूबाई? 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 अगं गसूनबाई अगं गसूनबाई काय म्हणता सासूबाई? 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 माझी पैठणी काय ग केलीस, काय ग केलीस? भावाच्या लग्नात भाऊजाईला दिली, भाऊजाईला दिली. अगं गसूनबाई काय म्हणता सासूबाई? अगं गसूनबाई काय म्हणता सासूबाई? माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास? दिवाळ सणाला बहिणीला दिल्या, बहिणीला दिल्या. अगं गसूनबाई काय म्हणता सासूबाई? अगं गसूनबाई काय म्हणता सासूबाई? माझा चंद्रहार काय ग केला, काय ग केला? माहेर सणाला ताईला दिला, ताईला दिला. अगं गसूनबाई काय म्हणता सासूबाई? 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 अगं गसूनबाई अगं 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 मजा करायला लागलो या, पण नवरा नवरीची फुगडीच राहून गेली की. अरे होय होय. हो सुंदरराव, या की बायको संग फुगडी घालाया. मस्त आयडिया आहे जीजू, एक डाव होऊनच जाऊ दे. चल आपण दोघं बी फुगडी घालू. ए भावा, अरे तू कुठे चाललाय? अरे त्यांनी नवरा बायको असं सांगितलंय, तुला मला नाही कळलं ना? आम्ही तेच. काकू अहो नका त्यांना फोर्स करू, दमलेत ते खूप. हो काय म्हणलात? हा काय म्हणलात?
दमलोय म्या. अहो तुम्हाला ब्या वाटतंय तुम्ही हर्षीला म्हणून म्हणताय ना हो. असं हा मग होऊन जाऊ दे की. होऊन जाऊ दे. चला चला. एक मिनिट थांबा 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 थांबा. ताई या दोघी. अगं अहो, या 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 अगं. हे बघा हे बघा. या दोघींची बी फुगडी व्हायला पाहिजे की नाही. आत्या फुगडी आई फुगडी आत्या फुगडी आई फुगडी आत्या फुगडी. आत्या. बर ठीक आहे, होऊ दे एवढा आग्रह आहे तर. हो चला. चला की. चहा बाई चहा गवती चहा सुंदर अक्षराची फुगडी पहा फुगडी पहा. चहा बाई चहा गवती चहा सुंदर अक्षराची फुगडी पहा फुगडी पहा. चहा बाई चहा गवती चहा नणन भावजाईची फुगडी पहा फुगडी पहा. चहा बाई चहा गवती चहा सुंदर अक्षराची फुगडी पहा फुगडी पहा. पहा तर पहा किंवा उठून जा आमच्या फुगडीला जागा द्या जागा द्या. आमच्या फुगडीला जागा द्या जागा द्या. हीच संधी आहे आता या चांगलं तोंडावर आपण.